राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपलं घरचं काम सोडून आपण या लढ्यासाठी सज्ज झालोय. अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जी सगळी जण इथं आली ती सगळ्यांना माहिती की रेल्वेचा सगळा इतिहास आता सांगायची गरज नाही. त्या एवढ्या खोलामध्ये आपल्याला जायची गरज नाही, कारण प्रत्येकाने आता अभ्यास केला पाहिजे. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ सुद्धा घेणार नाही. मी एकाच गोष्टीचं स्वागत करेन की आपण सर्वजण, सगळ्या पक्षाचे नेतेगण आपण सगळेजण एकत्र आलो. आणि म्हणून सावंत साहेब आपल्याला एक आठवतं, इतिहासातली म्हण, पहिलं लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबच. खऱ्या अर्थाने निवडणुका सुरू झाल्या आहे तळपडे साहेब. पण मी आपल्या सगळ्या पक्षाला एक विनंती करेन, मी पण एक राजकारणीच आहे, परंतु आपण राजकारण आपल्या तालुक्यासाठी करू. आता आपल्यात बांधण्यासाठी आपण सोडून देऊ. आपण बांधतोय आणि पळून दुसरेच कोणीतरी नेतंय. आपल्या निवडणुका आपल्यामध्ये करण्यासाठी आपल्याला, मला वाटतं, प्रचाराची गरज नाही. आपण एकच प्रचार करू, रेल्वे आली पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, सगळ्या पक्षाचे प्रमुख आहे इथे, म्हणजे त्यांचं ऐकतात ती सगळे आहे. राष्ट्रवादी 2 आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, काही अपक्ष आहे. आपण यावेळेस पॉम्पलेट छापू, पण आपण पॉम्पलेट रेल्वेचे छापू. आपले उमेदवार ज्या घरात प्रचाराला जातील तिथं रेल्वेचं पॉम्पलेट लिहून गेला की मग खरं समजायचं का हा समाजसेवक आणि अकोलेकर. आपण यावेळेस वेगळा पायंडा पाडू. आपल्याकडे सगळे नवरदेव रिंगणामध्ये आहे. आपण, मी नवरदेव म्हणणार नाही, तळपडे साहेब थोडं राग मानू नका, उमेदवार म्हणेल, कारण तुम्ही सिनियर आहे म्हणून हा शब्द मी मागे घेतला. रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे. परंतु आपल्याला काय एवढं बोलावं लागतंय, आपल्याला काय एवढं रस्त्यावर बसावं लागतंय, आपल्याला आपल्या भावनांशी कोण खेळतंय, किती दिवस खेळायचंय. अरे मला एकच वाटतंय की आम्ही सुद्धा बघता बघता, आम्ही सुद्धा आता 50च्या जवळपास येत चाललोय. या अकोला तालुक्यातली भविष्यातली पिढी आम्हाला सुद्धा माफ करणार नाही की तुम्ही ज्यावेळेस आम्ही काठीवरती असू किंवा कुठेतरी पंगाव बसू आणि त्यावेळेस आमचे नातवंड बंधू ज्यावेळेस चालतील त्यावेळेस त्यांना खूप लांब जावं लागेल आणि त्यावेळेस त्यांना ते त्यावेळेस शिव्या देतील, तुम्ही एवढ्या दिवस तालुक्यात राजकारण करून काय करत होते. आणि म्हणून आपल्याला ह्यासाठी रस्त्यावरती यायचंय. मी आता अनेक जणांनी भाषणं केली, आमची सगळी सिनियर मंडळींनी भाषणं केली, त्या खोलामध्ये मी जाणार नाही. परंतु आज शासनाला जे होत नाही, आमच्या अकोला तालुक्यावरती काय अन्याय होतोय, आमचं काय चुकतंय, आमच्या नेत्यांचं काय चुकतंय, आम्ही कुठे कमी पडतोय. संविधानामध्ये जे जे पाहिजे ते सगळं आहे, तरी पण आमच्यावरती अन्याय होत असेल तर मला वाटतं आम्ही कुठं कमी पडतोय हे सुद्धा शोधण्याची गरज आहे. आमच्या तालुक्यामधून सर्व काही जात आहे. आमच्या तालुका हा निर्मितीचा तालुका आहे आणि म्हणून आमचा निर्मितीचा तालुकाच्या वेळेस या जिल्ह्याला काहीतरी देण्यासाठी एक वेगळा पायंडा, एक वेगळं आकर्षण आहे, ते म्हणजे पर्यटन. आणि ह्या पर्यटनाच्या नावाखाली आमच्या तालुक्यावरती जो अन्याय चाललाय, पर्यटन पर्यटन म्हणून आम्हाला काहीच देणार जर नसेल मग आमचं पाणी तरी का देता. आम्ही दादा तुमच्या हातात खूप काही आहे. मला वाटतं पैसा ऍक्ट लागू आहे. सर मला वाटतं पैसा कायदा कोण वापरायचा असेल तर पहिला रेल्वेच्या ह्या प्रश्नामध्ये पैसा कायदा वापरण्याची ताकद आपल्याला ठेवावं लागेल. आपण उद्या भंडारदऱ्याचा आणि निलवड्याचा उद्या ठराव करू. जर आमच्या तालुक्यामध्ये एक स्टेशन जर रेल्वेचं होत नसेल तर आम्ही भंडारदऱ्याचं आणि निलवड्याचं पाणी खाली सोडणार नाही आणि एवढी ठोस भूमिका तुम्हाला खावा लागेल. तुम्हाला ह्या जनतेबरोबर सगळ्यांना राहावं लागेल. जोपर्यंत रेल्वे येत नाही तोपर्यंत सगळ्या बॉर्डरच्या बाहेर सगळे राज्यस्तरीय पक्ष आम्ही बॉर्डरच्या बाहेर थांबू.
एका नेत्याने ह्या अकोला तालुक्यामध्ये आम्ही शिरकाव करून देणार नाही. आम्ही संयमाने सगळ्यांना सांगणार आहे. 2 वर्ष आम्ही काय बघतोय, फक्त अन्याय बघतोय. कधी इकडून जाते, कधी तिकडून जाते, कधी त्याच्या तिकडून जाते. म्हणजे प्रशासनाने चाललेला आमच्याशी हा डावपेच आम्हाला आता कळायला लागलाय. परंतु बोलायचं कुणी, एवढ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या झुंज कुणी घ्यायची, सरकारची झुंज कुणी घ्यायची, परंतु ताकाला जाऊन आपल्याला लपवता येणार नाही. आम्ही सर्व अकोलेकरांना सगळ्यांना विनंती करू, सगळ्या जिल्ह्याच्या नेत्यांना विनंती करू, सगळ्या राज्याच्या नेत्यांना विनंती करू. आणि जर नाही झालं तर सर्व शक्ती, या अकोलेकरांची सर्व शक्ती आम्ही आमच्या सगळ्या डॉक्टर अजित नवले साहेब असतील, महेशरावजी नवले असतील, आमचे डॉक्टर मनकर साहेब असतील, सगळी मंडळी, सगळे मोठे मोठे सगळ्या पक्षाचे नेते, या सगळ्यांना सांगू आम्हाला आता राजकारणामध्ये आम्हाला रस नाही. तुम्ही राजकारण तुमच्या स्तरावरती तुम्ही करा, परंतु आम्हाला एकच राजकारण करायचे, आमची रेल्वे आली पाहिजे. आता आम्हाला राजकारणात आम्हाला कुठेही मदत केली नाही तरी चालेल. आम्ही सगळ्यांच्या पायाला हात लावू, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या पायाला सुद्धा हात लावू, आम्ही विरोधकांच्या पायाला सुद्धा हात लावू. कशासाठी? आमच्या अकोल्याच्या भविष्यातले जे काही आमचे प्रश्न आहे, आमच्या युवकांचे प्रश्न आहे, ते भविष्यासाठी ज्यांना जगवायचंय त्यांच्या भवितव्यासाठी आम्ही तुमच्या पायाला हात लावू. राजकारण करण्यासाठी आपण बाकीचे भरपूर व्यासपीठ आहे, परंतु मला विनंती करायची आहे ही सगळी मंडळी तळमळीने, सगळी तळमळीने ते आली. सकाळपासून आपण सगळेजण आहे. आपला जो काही प्रोग्राम ठरलेला आहे, आपल्याला प्रांत कार्यालयावर जायचंय. आपल्याला पुढच्या भविष्याच्या सगळ्या रूपरेषा डॉक्टर नवले साहेब आपल्याला सांगतील. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, सिनियर मंडळीच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. मी जाता जाता एकच सांगेन, आपण जेवढे जण आहे तेवढ्याने आता प्रत्येक घरात गेलं पाहिजे, आपलं पॉम्पलेट दिलं पाहिजे. अजून निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकांना थोडस मागे पुढे आहे, पण त्याच्यात एक कागद आपला सुद्धा रेल्वेचा घालून आपण आपल्या कुटुंबाला जागरूक करूया. आपल्या रेल्वे प्रशासनापर्यंत प्रत्येक कुटुंबापासून एक तरी मेल घरातून गेला पाहिजे, एवढी जागरूकता आपल्याला करावं लागेल. स्वप्नीजींनी जी काय खंत व्यक्त केली, 100% आपलं आज आपली जी काय पूर्वतयारी होती, अनेक जण पूर्वतयारी स्वइच्छेने करताय. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, अनेक जण सगळ्या व्यूहरचना रचताय. आणि म्हणून आपण सुद्धा अकोलेकर पुढे कमी नाहीये. आपली विनंती रास्त आहे, आपली मागणी रास्त आहे. या रास्त मागणीसाठी आपण अकोलेकर सज्ज आहोत. मला वाटतं रेल्वे आल्याशिवाय आपण कुणी मागे राहणार नाही. आपल्या सगळ्यांची साथ हवी. याच्यामध्ये बिलकुल आमच्या मनामध्ये राजकारण नाही. ताई पुष्पाताई आहे, अमितजी आहे, ही सगळी मंडळी आहे. आमच्या मनामध्ये अजिबात राग नाही. राजकारणाच्या वेळेस आम्ही तुम्हाला त्या राजकारणाच्या व्यासपीठावरती बोलू. ईद आल्यानंतर आम्ही त्याच आपल्या सगळ्यांचे मान सन्मान ठेवू. आमच्यामध्ये किंतु परंतु नाहीये. 100% आपण सगळेजण आलात. काल जो नागपूरला जो काय डॉक्टरांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याचं मी स्वागत केलं पाहिजे. जो तो त्याच्या परीने लढतोय. मी सगळ्या राजकीय पक्षांना आपल्याला मोठ्या स्तरावर बसायचंय. मला वाटतं जे काय चाकणचं जे काय आंदोलन आहे, आपल्याला त्या आंदोलनासाठी आपल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आपल्याला एकत्रित घेऊन बसायचं आहे मिळाला. आणि इथे ना भूतो ना भविष्य, ती निवडणूक आपल्या राज्याची असेल. अकोल्याची निवडणूक आपण लढणार आहे, केंद्रात जिंकणार आहे ती निवडणूक. या निवडणुकात लढू, काय अडचण नाही. ती निवडणूक जिंकलं ना आपण, इकडे सहज सगळे गणित सुटतील. जिल्हा परिषद पंचायत समिती, नाहीतरी आपल्याला अधिकार किती असतात हो, जिल्ह्यातच जाऊन लढायचे ना. ते आपण लढू आपल्या स्तरावरती. परंतु आपल्याला चाकणची लढाई एक दिलाने डॉक्टर अजित नवले साहेबांनी जो काय आदेश दिलेला आहे, आपण 50,000 अकोलेकर गेलो पाहिजे, एवढीच आपल्याला एक विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर मी सर्वांचं अभिनंदन करतो. काय झालं याच्यावर बोलणार नाही, परंतु काय करायचं याच्यावर मी फक्त 2 मिनिटं बोलतो. एक आनंद असं वाटतो की आपण सगळेजण जागृत झालोय. मित्रांनो, हा रेल्वेचा जो प्रश्न आहे ना, माझ्या हातामध्ये एक नकाशा आहे. या नकाशामध्ये FLS म्हणजे काय, जेव्हा तो जो सर्वे होतो आणि सर्वे झाल्यानंतर FLS संपूर्ण शेवट होतो आणि त्यानंतर रेल्वेच्या जागे संदर्भात अधिग्रहण केलं जातं. किती रुपये, किती कोटीचा हा सगळा नाशिक पुणे रेल्वे होता, परंतु आता मितीला जवळपास 1000 कोटी रुपये खरं तर ज्यांचे जमिनीचे अधिग्रहण झालं
साहेब त्यांना वाटले गेलेले आहे. आपल्या गावामध्ये जर छोटस काहीतरी झालं तर आपण काढतो आणि समाजापुढे उभं करतो. मग हे 1000 कोटी रुपये अधिग्रहण किंवा शेतकऱ्यांना गेले याचा जाब कोणाला विचारणार आहे? आपण म्हणतो की काही दिवसानंतर आपले मुलं बाळ विचारतील का नक्की तुम्ही काय करीत होते. पण मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न आहे. या ठिकाणी अमित दादा आहेत, डॉक्टर अजित नवले आहेत. खरं तर अकोला तालुक्याची चळवळ ही चळवळ काय करू शकते हे जिथं जागतं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. खरं तर याचा सर्वे जेव्हा झाला, हा नाशिक पुण्याच्या पश्चिम बाजूने आणि FLS मध्ये हा नोंद आहे. आजही केंद्राच्या रेल्वेच्या वेबसाईटवर हा FLS चा नकाशा अपलोड केलेला आहे. मग त्यावेळी DMRTचा प्रश्न नाही आला का? अहो ते लोक हुशार आहेत. पश्चिमेच्या बाजूला ऑलरेडी दिसतोय याच्यामध्ये, आणि मग हा तो कधी कोणी त्या ठिकाणी नेला. खरं तर 211 किलोमीटरचा हा व्यास जो नाशिक पुणे होता, तर आपलेच मोठे भाऊ ज्यांना म्हणतो, कदाचित आम्ही जरी पत्रकार असलो तर आम्ही पण निर्भीड आहोत, तर संगमेच्या राजकारण्यांनी तो संगमेच्या त्या बाजून नेला, त्यांच्या गावातून नेला. त्यावेळेस तुम्ही कुठे होते? प्रत्येक जण आहे ना कोणाच्या तरी छताखाली लपलेला आहे. त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का हा सर्वे इकून होता, टिकून गेला, त्याला फाटे फुटले, त्यांचं मंत्रिपद गेलं, आता खाली मंत्रिपद गेलं, त्यांनी त्याच्या त्या बाजून गेला. म्हणजे तुला निवारण घाल कुत्र्याला. मग मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आज जर आपण जागे नाही झालो तर कधी होणार आहे? आज अकोला तालुक्यामध्ये निवडणं आणि भंडारदरा धरण झालं, आपल्या डोळ्यात एकच पाणी ग्रॅव्हिटीनी संगमेरला पोहोचतंय. अहो मित्र, आपल्या तालुक्यात नाहीये, त्याला कुठेतरी फाटा फोडलेला आहे आपल्याला. पण आपण कधी विचार केला का त्या पाण्याचा? आम्ही दादा, मला एक आंदोलन आठवतं, सुनीताताई भांगरे त्यावेळेस होते, ज्यावेळेस कळतचे जे काही शेतकरी होते त्यांच्या घरांनी पाणी जात होतं, तर त्यावेळेस सर्व कार्यकर्ते तुम्हाला विनंती करत होते का त्या ठिकाणी पाणी बंद झालं पाहिजे. त्यावेळेस दादांनी निर्णय घेतला का तिथं दोन्ही बाजूला कॉन्क्रिटीकरण झालं गेलं पाहिजे. जर आंदोलन केल्यानंतर जर निर्णय होत असेल आणि आज सगळीकडे कॉन्क्रिटीकरण होऊ राहिलंय, पण तालुक्याचे आमदार किरण लामटे यांनी सांगितलंय ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करा. अहो जर सरळ सगळं जर कॉन्क्रिटीकरण केलंय, आपल्या डोळ्यापुढे कामं चालू आहे. मला सुरेश नवलेंचं अभिनंदन करायचंय, काल शिट्टीवादी तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला असेल, ते काम बंद केलं. अरे मित्रांनो, जे जमिनीच्या वरून ज्या ठिकाणी कॅनल जातोय त्या ठिकाणी लोकांच्या वावरामध्ये पाणी जात आहे, घरांमध्ये पाणी जात आहे, तिला करा ना तुम्ही. पण ज्या ठिकाणी गरज नाही तिला काय करता? आपल्याच विहिरींना पॉप्युलेशन वाढणार आहे हे आपल्या डोळ्यात देखील बघतोय. सुळसुळाट पाणी खाली निघून जात आहे. आणि मग आपल्याला एकमेकाची तुलना करण्यापेक्षा, जसं काल अजित नवले डॉक्टर साहेबांनी सांगितलंय का आपल्याला शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन करायचं आहे. मी सगळ्यांना एक विनंती करीन, या 8-15 दिवसामध्ये तुमच्या गावामध्ये ज्यांचं कीर्तन असेल, प्रवचन असेल, त्या महाराजांना अगोदर भेटा आणि 10 मिनिटं अगोदर याच्यावर बोलायला हवा. कारण तिला 1000-500 लोक बसलेले असतात. हे गावातून चळवळ सुरू झाली गेली पाहिजे. हे आपल्यासाठी त्या ठिकाणी उभे राहतील. वेळ प्रसंगी चाकण बंद होईल, नाशिक पुणे हायवे रेल्वे बंद होईल, वेळ प्रसंगी केंद्र शासनाची रेल्वे सुद्धा आपण बंद करू. एवढी मोठी आपल्या अकोलेकरांमध्ये ताकद आहे. संगमेरचे नेते जरी बोलत असतील, परंतु अकोल्याचं नाव घ्यायला ते तयार नाहीयेत. जरी आपल्यापेक्षा मोठे भाऊ असतील, परंतु संगमेरची बाजारपेठ 35 ते 30% अकोल्यावर डिपेंड आहे. सावंत साहेब, यासाठी मी आमचा सर्व अकोले तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे सुद्धा आभार मानतो. पहिल्यापासून ही चळवळ त्यांनी हातामध्ये घेतली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, पत्रकार बंधू असेल, आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहू. पण आता नाही तर कधी नाही. सर्व पक्ष कार्यकर्ते जर एकत्र आले तर अकोले तालुक्यातले लोक काय करू शकतात याला कुणीही अडू शकत नाही. आणि मला माहितीये सरकार हे सामान्य जनतेसाठी असतं. आम्ही तर पोहोचू, पण प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये असलेले कार्यकर्ते, जरी आज महेश भाऊ बोलले, धरणे साहेब बोलले, सर्व, पण तुम्ही स्वतः व्हिडिओ काढा, तुमच्या स्टेटसवर ठेवा, तुमच्या फेसबुकवर ठेवा. आमच्यापेक्षा तुमचे व्ह्यूअर जास्त होतील. असं जर 150-200 लोक जर इथं जमलेत ना, आणि जर 500 लोकांनी तुमचा व्हिडिओ पाहिला तर तो किती 200 गुणिले 500 किती लोकांपर्यंत पोहोचेल. ही जर चळवळ उभी राहिली आणि आपल्या अकोले तालुक्यातून सगळेजण म्हणतात तर अकोल्यामधून गेलीच पाहिजे. काही दिवसांनी आपल्याला संगमेच्या प्रांत कार्यालयावर जायचंय आणि पालकमंत्री जरी राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला जायचंय आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला न्याय मागायचा आहे. तुम्ही तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्या
त्याच्यामध्ये अकोला तालुका सुद्धा मोडला जातो. तुम्ही आम्हाला न्याय द्या, त्यांच्याकडे भूमिका मांडायला आपण जाऊ आणि त्यानंतर आपले नेते जे काय जो काही निर्णय घेतील त्या सर्वांनी त्या निर्णयामध्ये सहभागी व्हा. मी पुन्हा एकदा आमच्या व्हॉइस ऑफ मीडिया आणि टोटल जे काय मीडिया आहे त्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो का आम्ही कुठेही मागे पडणार नाही, पण तुम्ही सुद्धा या ठिकाणी हटू नका. धन्यवाद. आयोजित केलेल्या या मोर्चासाठी उपस्थित असलेले या तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे सर्व नेतेगण, अकोले तालुक्यातील सुज्ञ नागरिक, आपल्या अकोले तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया, युट्यूब चॅनलचे सर्व प्रमुख, या मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खर तर खूप वेळापासून आपले सर्व मनोगत आपण सर्वजण या ठिकाणी ऐकताय. बसलेल्यांच्या भावना आणि जे जे लोक या ठिकाणी मत व्यक्त करतात त्यांच्या भावना सगळ्यांच्या रास्त आहेत. ते सगळ्यांची भावना एकच आहे की रेल्वे जर आली तर ती अकोले तालुक्यातूनच गेली पाहिजे. जर ती रेल्वे अकोले तालुक्यातून विनीभाव जर जाणार नसेल तर अशी रेल्वे या जिल्ह्यात नको, अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. जर रेल्वे अकोल्याला येणार नसेल तर ती रेल्वे लोणी मार्गे सुद्धा जाता कामा नाही, अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची तयारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. महेश भाऊ 2009 साली तत्कालीन रेल्वे मंत्री मला वाटतं ममता बॅनर्जी असताना या देशातल्या 53 रेल्वे नवीन मार्गाला मंजुरी दिली आणि त्या 53 मधल्या हा आपला नाशिक, सिन्नर, अकोले, जुन्नर असा हा एक मार्ग होता. परंतु जुन्नर तालुक्यामध्ये JMRTचं एक प्रोजेक्ट असल्यामुळं एक साधं कारण देऊन आपल्या सगळ्याला येड्यात करण्याचं काम हे बाकी सगळ्या लोकांनी केलं. आणि म्हणून मगाशी विनय भाऊंचं भाषण आपण ऐकलं असेल, खरं तर ह्या नेत्यांचा वापर आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. हा आपला जीवन मागण्याचा प्रश्न आहे, तालुक्याच्या हिताचा हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून या तालुक्याच्या हितासाठी आपल्याला जे जे काही करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. त्याच्यामध्ये मग खासदार वाजे साहेबांची मदत लागेल, खासदार वागचोरे साहेबांची मदत लागेल, खासदार अमर कोल्हे साहेबांची मदत लागेल, मग नंतर आमदारांचा रोल चालू होतो. प्रामुख्यानं या खासदारांची सगळ्यांची जोपर्यंत आपल्याला प्रामुख्याने मदत होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून सध्या या 8-10 दिवसामध्ये आम्ही जरा विखे पाटलांच्या जवळ आहे. मी देवठाण गटामध्ये काय 2-2.5 कोटी रुपयाचे काही विकास कामं त्यांच्याकडून आणलेत. योगायोगानं 17 तारखेला आपण त्यांना देवठाणला आणतोय. 2 दिवस जरा पुढे ढकलले. 19 का 20 तारखेला ती सभा आपण त्यांची लावलेली आहे. त्यांना आपण क्लिअर कट सांगू, जर तुमची भूमिका जर आमच्या अकोल्याच्या बाबतीमध्ये जर पॉझिटिव्ह नसेल तर तुम्हाला सुद्धा मी अकोल्यामध्ये आणताना विचार करू. अशा प्रकारची सगळ्यांनी भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून मागाशीच आम्ही त्यांना जे सांगितलं का बघू थांबा, आता 17ला थोडस थांबा, 2 दिवस लेट करू, तर तो पहिला आम्हाला तुम्हाला भेटू द्या. तुम्ही जेव्हा आमच्याकडे येशाल तेव्हा इथं आल्यानंतर तुम्हाला आमच्या रेल्वे बाबतीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह बोलावंच लागेल. अकोल्यातून जर तुम्ही रेल्वे आम्हाला जर देणार नसेल तर ती रेल्वे आम्ही लोणी मार्गे सुद्धा जाऊ देणार नाही. अशा प्रकारची भूमिका आपण सर्वजण घेऊ. हे एका आंदोलनावर हा सगळा प्रश्न सुटणार नाही. जे काही लोक नेतृत्व करताय त्यांनी सांगावं, त्या दिवशी त्या वेळेला आम्ही सर्वजण या रेल्वे प्रश्नासाठी आम्ही तुमच्यावर राहू. एक चांगल्या ताकदीनं मोठ्या मदतीने हे सगळे आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल. जिथं जिथं ज्याला जशी मदत करता येईल तसे प्रयत्न आपण सर्वांनी करावे. निवडणुका आल्या का प्रत्येक नेता वरचा नेता खाली आणील, परंतु आता त्या नेत्यानं वरच्या नेत्याला जाऊन एकदा भेटा आणि रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करा. मग त्यांना अकोल्यामध्ये आणा उद्याच्या निवडणुकीमध्ये. अशा प्रकारची भावना सगळेजण नागरिक बनून घ्या. अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो. थांबतो. धन्यवाद. रेल्वे कृती बचाव समितीच्या जे काय आंदोलन आज आपल्या तालुक्यामध्ये पुकारलेलं आहे आणि ज्यांनी ह्या आंदोलनासाठी पुढाकार घेतला ते आमचे मित्र बाजीरावजी दराडे शेठ असतील, त्याचबरोबर आमचे नेते कॉम्रेड डॉक्टर अजितजी नवले असतील व त्यांच्या सर्व सोबतचे सर्व सहकारी. खऱ्या अर्थाने आपण बघतोय की आपल्याला 2020 मध्ये विनयजी अशी माहिती कळाली की आपल्या अकोल्याच्या देवठाण सरहद्दीवरनं आपली रेल्वे जाते आणि अचानक ज्या वेळेस सत्यजित तांबेंनी आवाज उठवला त्यावेळेस मला वाटतं आपण कुठंतरी जागा झालो. तोपर्यंत आपण कोणीच विनयजी आपली चूक आहे आपण ती मान्य करू का आपण कुठंतरी कमी पडलोय. हा अकोला तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे.
तर या अकोला तालुक्याला प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन केल्याशिवाय मारुतीराव पर्याय नाहीये. बाजीराव दराडे साहेबांची मी ती पत्रकार परिषद ऐकली. त्यांनी सगळ्यांना आव्हान केलं की सगळ्यांनी एकत्र या. त्यांनी त्याचा उपाय सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे. जर रेल्वे आपल्या अकोला तालुक्यातनं जर गेली नाही, जर आपल्याला देवटा या ठिकाणी जर एखादं स्टेशन भेटलं नाही, तर आपल्या हातात देखील अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पाणी. आज आपण बघतोय, कालच 10 डिसेंबर आपल्या भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी बांगडे जलाशयाला 99 वर्ष पूर्ण झाले. आता ते शताब्दी वर्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. आणि आज आपण बघतोय विनयजी, 99 वर्ष होऊन आज सुबलान कोण झालंय, जिल्ह्यातले बाकीचे तालुके झाले, परंतु अकोला तालुका अजून लढाई लढतोय. मध्यंतरी आताच कोणीतरी भाषण केलं, संदीप भाऊंनी सांगितलं की ती जी काय प्रोफाईल वॉल असेल, अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ राहिले, कॅनलच्या संदर्भातला प्रश्न असू द्या, प्रत्येक गोष्टीला आपल्या तालुक्याला जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर आपण देखील विचार केला पाहिजे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पुढे जावं लागेल. मारुतीरावांनी भूमिका स्पष्ट केली. जो कोणी आपल्या अकोला तालुक्याच्या विकासाला जर आडवा येत असेल त्याला आपण आडवा केल्याशिवाय राहायचं नाही, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. हा जो काय रेल्वे मार्ग आपल्या अकोला तालुक्याच्या सरहद्दीवरनं जाणार आहे, या रेल्वे महामार्गामुळे पुढच्या 50 वर्षाचं कल्याण होणार आहे, पुढच्या पिढीचं कल्याण होणार आहे. आज आपण बघतोय पुणे नाशिक महामार्ग हा राज्यात सगळ्यात जास्त ट्रॅफिक असणारा महामार्ग आहे. चाकण MIDC जिथं अकोला तालुक्यातील अनेक तरुण तिथं रोजगारासाठी जातात, ती चाकण MIDC आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच पद्धतीने उत्तर महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्रासोबत आपला ही रेल्वे महामार्ग जोडणार आहे. अनेक पद्धतीने आपला विकास होणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू विनयजी म्हटले होते का धरणं हे जलमंदिर राहतात आणि रस्ते हे तुमच्या धमन्यांसारखं काम करतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जो रेल्वे महामार्ग आहे हा आपल्या तालुक्यातच गेलाच पाहिजे. माझं तर असं उलट म्हणणं आहे, अनेक लोकांनी तर पर्यटनाबद्दल सांगितलं की रेल्वेने पर्यटन वाढेल. मग आपल्या बाजीराव शेठ याच्यात अजून एक प्रस्ताव टाका, कसाऱ्यावर देखील तिकडे शिर्डीला एक रेल्वे महामार्ग जाऊ द्या, अजून त्यातला विकास आपला होईल. आसनगाव तळपडे साहेबांनी जो काही तुझा हे दिलाय सोल्युशन, आपण आसनगाव बसणं आणूया. परंतु तळपडे साहेब तुम्ही बघत असाल तिच्या वेळेला कचऱ्याला जे राहणारे लोक CST पर्यंत जातात, वन डे रिटर्न करून येतात. त्याच पद्धतीने जर ही रेल्वे महामार्ग जर झाला तर आपले लोक देखील वन डे करून येतील. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, या भूलथापाला बळी पडू नका. GMRT वगैरे जे काही त्यांनी आपल्याला गाजरं दाखवले किंवा कारण सांगितले, या कारणांना बळी पडायचं नाहीये. जे काही पुढची दिशा आता आपले बाकीचे मित्रमंडळी घेतील त्याच्यासोबत आपल्याला राहायचंय. मला वाटतं पुढचा टप्पा आपला 16 तारखेला प्रांत कार्यालयावर जायचंय. त्यानंतर अजित नवले साहेबांनी सांगितलं बाजीराव शेठ चाकण या ठिकाणी पुढच्या गुरुवारी आपण सर्वांची चर्चा करू आणि तिथल्या तरुणांना विनयजी एकत्र घेऊन त्यांना देखील तिथं आव्हान केलं पाहिजे. जो काही पुढच्या चाकणमध्ये आपल्याला चक्का जाम आंदोलन करायचंय, एक आदर्श असं आंदोलन आपलं झालं पाहिजे का दिल्लीमध्ये देखील, दिल्लीच्या तख्ताला देखील कळालं पाहिजे का हा अकोला तालुक्याचा आवाज आहे. आणि जर हा रस्ता इथून जर रेल्वे महामार्ग गेला नाही तर मी देखील बाजीराव शेठ तुम्हाला सांगतो, पेसा कायदा असू द्या, जे काय आपल्या मनगटामध्ये दम आहे, रेल्वे मार्गच होऊन जायचं नाही या मताचा देखील मी आहे. त्यांना आपल्या जवळूनच जायचं आहे. पाणी देखील आपण आडूया. जी काय आता पाण्याची जी रोटेशनची बैठक असेल बाजीराव शेठ, तिथं तुम्ही आपण सगळे गेलो पाहिजे. पुढचं रोटेशन या भंडारदरा धरणातनं असू द्या किंवा नळवंडा धरणातनं असू द्या, जोपर्यंत सकारात्मक निर्णय या आमच्या अकोला तालुक्यातील लोकांना मिळत नाही तोपर्यंत एक थेंब देखील या दोन्ही धरणातनं पाणी खाली जाऊ देणार नाही. हे देखील आपण इथं स्पष्ट करूया. आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात. सगळ्या पक्षाचे झेंडे आपण बाजूला ठेवलेले आहेत. एक अकोलेकर म्हणून पुढच्या पिढीसाठी हा जो काय लढा आपण उभारलेला आहे, तुम्हाला सांगू इच्छितो, जसं बाजीराव शेठनी सांगितलं राजकारणात पदं मिळतील नाही मिळतील नंतरचा भाग आहे, परंतु ही जर रेल्वे आपण अकोला तालुक्याच्या जवळनं जर नेली तर निश्चितपणे पुढचा पिढी आपले नाव काढल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट देखील प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. त्यामुळे या तालुक्यातील तरुणांना विनंती करतो का जास्तीत जास्त मोठ्या संख्येने पुढच्या जे काही टप्पे असतील आंदोलनाचे त्याच्यामध्ये तुम्ही
सहभागी व्हा हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आजच्या या अत्यंत ऐतिहासिक लढ्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटनांचे सर्व नेते, आपले भूमिपुत्र असणारे सर्व मीडियाचे आपले सगळे चॅनल्स आणि पत्रकार, सर्व चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले. आपल्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो, आपला आभार व्यक्त करतो की एक टप्पा आपण पुढे केलेला आहे. आपण परवा दिवशी एकत्र जमलो त्यावेळी आपण हे एकमत केलं की आपल्याला आपलं हृदय पहिल्यांदा मोकळं करायला पाहिजे, विस्तारायला पाहिजे आणि आपल्या ज्या राजकीय संकुचित अशा प्रकारचे विचार किंवा भूमिका असतात त्याच्या पलीकडे जात सगळ्या अकोलेकरांना आपल्याला एकत्र केलं पाहिजे. आज ज्यावेळी आपण संख्या आणि नेते पाहतोय त्यावेळी त्या बाबतीमध्ये आपण पुढे गेलो आणि सगळे राजकीय पक्ष, सगळे वेगवेगळे नेते एकत्र आले ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, आपल्या सर्वांबद्दल आभार व्यक्त करतो. काय आपली मागणी आहे याबद्दल भाषण झालेली आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही. दोन प्रमुख मागण्या आपण अकोल्याच्या बद्दल केलेल्या आहेत, त्या निवेदनामध्ये पण आपण लिहिल्या. एक म्हणजे जी आपली रेल्वे आहे तिचा जो मार्ग आता बदललेला आहे तो आपल्याला मान्य नाही. जो पहिला सर्वे झाला, बेसिक सर्वे, ज्याच्यामध्ये अकोल्यामध्ये थांबा होता तोच मार्ग होईल, त्याच्यापेक्षा कोणताही प्रस्ताव मंजूर नाही. ही अकोलेकरांची मिळून आपली एक महत्वाची मागणी आहे, ती आपण निवेदनामध्ये घेतलेली आहे. आपण दुसरी मागणी केलेली आहे जिचा उल्लेख भाषणांमध्ये झालेला नाही. असे पाटील, दुसऱ्या मागणीचा उल्लेख जो आपल्या भाषणांमध्ये फार झाला नाही पण काही नेत्यांच्या मधून तो आला, तो आहे जो अनेक वर्ष आपण लढतोय आणि ही काही पहिली वेळ नाहीये, ती म्हणजे शिर्डी शहापूर मार्ग हा सुद्धा अकोल्यातून झाला पाहिजे आणि आपल्याला मुंबईला जोडलं पाहिजे. म्हणजे नाशिक, पुणे आणि मुंबई या तीनही शहरांना आपला अकोला जोडणं हे आपल्या अकोल्याचं या आंदोलनाचं टार्गेट आहे आणि त्याचा उल्लेख आपण आपल्या निवेदनामध्ये केलेला आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की सगळे नेते पुढे ज्यावेळी भाषण करतील, आता हे वाढत जाणार, संगमनेरकर जोडले जातील, जुन्नरकर जोडले जातील, पुढे सिन्नरकर जोडले जातील, त्या सगळ्या वेळी आपल्या अकोल्याच्या भाषणांमधून या दोनही मागण्यांचा उल्लेख आपल्याला सोडायचा नाही. आणि जर कोणी म्हणाल की फक्त संगमनेर मार्गे, तर त्याच्यावर तडजोड होऊ शकत नाही. अकोल्याला थांबा आणि शिर्डी शहापूर रेल्वे झाली पाहिजे आणि ती परत अकोल्यातून झाली पाहिजे, हा दृष्टिकोन आपण घेतला पाहिजे. हे घेण्यामागचा उद्देश काय आहे आपल्याला माहिती आहे की अकोल्यात दोन साधारणपणाने भौगोलिक परिस्थिती आहे, एक आदिवासी भाग आहे, एक बिगर आदिवासी भाग आहे. हा जो रेल्वे आता होतोय त्याचा मुख्य भाग आपल्याला बिगर आदिवासी भागाला अधिक ऍक्सेस मिळणार आहे. आपल्याला आदिवासी भाग टाळून चालणार नाही, त्यांना बरोबर घेण्याची जबाबदारी आपली आहे. आणि तो जर आपल्याला शहराला जोडायचा असेल तर शिर्डी शहापूर हा सुद्धा रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे, ही आपली एकत्रित मागणी आहे. जर मान्य असेल तर एकदा टाळा वाजवून याचं स्वागत आपण केलं पाहिजे. मित्रांनो, आपली हृदय जे आहे ते आपण मोठं केलंय, त्यामुळे इतरांना आपण बरोबर घेणार आहोत, पण आपल्याला आक्रमक व्हावं लागणार आहे. आज आपण जे सगळे जमलो ते चेहरे आणि नेतृत्व जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या टप्प्यात जे आपण करायला पाहिजे ते आपण केलं, ते म्हणजे सगळे नेते आपण एकत्र आलेलो आहे. आणि आंदोलनाची ती स्टेप असते, नेत्यांचं बोलणं झालं की मग जनता मागे उभी राहते. जनता पण साधी सुधी नसते, ते तुमचा प्रामाणिकपणा पाहत असते, ते तुम्ही किती ताकदीने एकत्र येताय ते पाहत असते आणि त्याच्यानुसार निर्णय करत असते. त्यामुळे त्यांना आपण अंडर एस्टिमेट करण्यात अर्थ नसतो. आज नेत्यांचं अभिनंदन आहे की ते सगळे पक्ष आणि पार्ट्या सोडून एकत्र आलेले आहेत. जनता पाहणार तुमची परीक्षा. आज जनता आंदोलनात उतरलेली नाहीये, आज नेते आणि कार्यकर्ते आले. जनता तुमच्याकडे पाहणार आणि तुम्ही किती मनापासून या लढ्यासाठी आलेला आहात हे जोखणार आणि मग जनता तुमच्या मागे उभे राहील आणि मग जन आंदोलन सुरू होईल. त्यामुळे परीक्षा पहिल्यांदा जर कोणाला द्यायची असेल तर आपण जे सगळे कार्यकर्ते जमलोय यांना ती परीक्षा द्यायची आहे. आणि मग पहिली परीक्षेची पहिली टप्पा हा संगमनेर असणार आहे. अकोल्यात इथल्या इथं येऊन भाषण करणं जरा त्या
त्या तुलनेनं सोपं आहे. पण आपण जरा दिल्लीची बात करतोय, नागपूरला काही लोक म्हटले आपण जाऊ, काही लोक म्हटले आपण जरा मुंबईला जाऊ, आपण सगळे म्हटलो चाकणला जाऊ. संगमनेर पर्यंत किती ताकद लावतोय याच्यावर पुढचे टप्पे अवलंबून असणार आहे. 100 संगमनेरला जर 10-20 गेलो आणि चौ घालून परत आलो तर ते आंदोलन पण करण्यात काही अर्थ नाही, थांबून घेतलेलं बरं. आणि म्हणून संगमनेरचा टप्पा किती ताकदीनं आपण यशस्वी करतोय याच्यावर पुढचे टप्पे अवलंबून असणार आहे. आणि ते सगळी जनता पाहते. तुम्ही त्यांना काय फार हलक्यात घेऊ नका. ती सहजासहजी तुमच्या मागे उभी राहणार नाही. ती पाहणार आहे की वेगवेगळे राजकीय पक्ष, माझा स्वतःचा पक्ष आहे सीपीएम, किती ताकदीनं मोटरसायकली संगमनेरला निघाल्या, जनता पाहणार आहे. आणि मग माझ्या भाषणाला काही अर्थ येणार आहे. तसंच तुमचे सगळे नेते आज इथे बोलले की आम्ही पूर्ण ताकदीने येऊ, ह्याव करू त्याव करू. पहिला टप्पा संगमनेरचा आहे आणि त्यामध्ये तुमच्या पक्षातले कार्यकर्ते, तुमच्या प्रभाव क्षेत्रातले लोक किती ताकदीनं आपण घेऊन आलो हे दिसणारे मीडियावाले हे जसं आपल्याला मदत करतात तसं आपलं स्वरूप हे जनतेला सुद्धा दाखवत असतात. आणि म्हणून मला विनंती करायची आहे, तारीख किती ठरली आपली दांडे साहेब? किती ठरली नव्हे? 16 तारीख मंगळवार. कोणी लादलेली नाही, आपण बसलो आणि एकत्र मिळून ठरवली. वडजे साहेबांनी सूचना केली की जे आमदार आहेत, खासदार, विशेषतः आमदार, त्यांना अधिवेशनामधून यायला 1-2 दिवस उशीर होऊ शकतो. त्यामुळे आपण आपली तारीख 1 दिवस एक्सटेंड केली, सगळ्यांना सोयीची केली. आणि सगळ्यांना सोयीची म्हणून आपण किती केले? 16 तारीख केली. संगमनेर वाल्यांकडून आपल्याला काही प्रेमाची मागणी पण करायची आहे. संघर्ष करावा लागणार पण तो प्रेमाचा आहे. आपल्याला काही त्यांच्या बरोबर काही वाद नाही घालायचा, पण त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही प्रत्येक वेळा आम्हाला अशा प्रकारे अंडर एस्टिमेट करता कामा नये. हे जाऊन सांगावं लागेल, संगमनेरमध्ये जाऊन सांगावं लागेल की तुम्ही प्रत्येक वेळा असं करू नका, त्यात आपला तोटा आहे. आणि म्हणून संगमनेरला ताकद जास्त लागली पाहिजे. हे बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? फक्त नेते कार्यकर्ते तिथे गेलो तर त्यातून काही परिणाम होणार आहे का? नाही होणार आहे. आणि म्हणून आमदार असतील, खासदार दिल्लीला आहे, पण मला माहिती आहे ते जर आले, त्यांना जर महत्व पडत असेल, 1 दिवस जर दिला तिथे दांडी मारून तर ते असतील, खास बाकीचे लोखंडे साहेब असतील, आपले सगळे उमेदवार जे उभे होते ते असतील, जे उमेदवार होऊ इच्छितात ते असतील, वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते, एकटे येऊ नका, एकटे येऊ नका. पूर्ण ताकद जसं तुमच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लावता, ही जनतेची निवडणूक आहे, यात सुद्धा तुम्ही ताकद लावली पाहिजे. ही तुमच्याकडून आम्ही सगळ्या अपेक्षा बाळगून आहोत. आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आमच्या परीने करणार, जरूर करणार, कुठे कमी पडणार नाही. त्यामुळे संगमनेरचा लढा हा आपल्याला पूर्ण ताकदीने करायचा आहे. चाकण, दिल्ली, कलकत्ता, नागपूर लंबी बात आहे. अगोदर जवळचा लढा किती ताकदीने आपण करतो त्याच्यावर आपले पुढे लढे अवलंबून असणार आहे. आज सुद्धा आपण इथे भाषण करून परत जाण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाही, बिलकुल नाही. दणका द्यावा लागणार आहे. पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे हे केलेला घोळ निस्तारण्याची, त्यांची जबाबदारी आहे हे ठणकावून मला इथे सांगायचं आहे. त्यांच्या बरोबर भांडण करण्याची आमची काही इच्छा नाही, गुन्हा काढण्याची पण इच्छा नाही. पण पालकमंत्री कशाला म्हणतात? पालकत्व घेतलेलं आहे नगर जिल्ह्याचा. त्यामुळे आमचा कॉग्निजन्स त्यांनी घेतला पाहिजे, बैठक लावली पाहिजे. आणि पालक म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्याचं दुखलं खुपलं तर लगेच स्वतःहून भाऊ काय चुकलंय, काय अडचण आहे, काय बोललं पाहिजे. जबाबदारी आहे की नाही पालकमंत्र्यांची? आहे का नाही? आणि म्हणून पालकमंत्र्याला मला विनंती करायची आहे की बैठक लावा. अकोलेकर काय म्हणतायत, सर्वपक्षीय आहे, त्यामुळे काय आपला तुपल्याचा मुद्दा नाही. आणि आमची वाट नका पाहू की आम्ही काहीतरी राडा करू, घरापर्यंत येऊ आणि मग तुम्ही बोला. हा अंत अकोलेकरांचा पाहू नका. बैठक लावा आणि ज्या शंका आमच्या मनात आहे, का वंचित ठेवला अकोल्याला, त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून सगळ्यात अगोदर राधाकृष्ण विखे पाटील तुमची आहे. शत्रुभावाने मी हे बोलत नाहीये, परंतु मला काही समजतं की पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आणि ते सांगणं माझं काम आहे, निडरपणाने सांगणं माझं काम आहे. आणि आरपारची किंमत मोजण्याची तयारी ठेवणारे आम्ही सगळे अकोलेकर आहोत हे लक्षात घेऊन सांगणं माझं काम आहे. बैठक लावा, आंदोलन नंतर होईल.
पण बैठक लावा आणि समजून घ्या. हे आव्हान आजच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांना मी करतोय. आमदार साहेब अकोल्याचे, आमदार साहेब आहेत संगमनेरचे, आमदार साहेब आणि विरोधी पक्षातले जे काही लोक आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी फोन केला पाहिजे राधाकृष्ण विखे पाटलांना की हे जनता काय म्हणते त्यांचं ऐकण्यासाठी बैठक घ्या. त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून अकोल्याचे आमदार, संगमनेरचे आमदार यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि पालकमंत्र्याबरोबर पहिली बैठक आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी लावली पाहिजे. हे बरोबर बोलतोय का चूक बोलतोय मी? हे बरोबर आहे की नाही? फक्त भाष्य करायला लावलं आपण, काहीतरी पुढे गेलं पाहिजे प्रशासकीय पातळीवर. आणि मग एकदा पालकमंत्र्यांचं आमचं जरा काय आमचं म्हणणं ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बैठक लावण्याचा अधिकार त्यांचा आहे ना. आम्ही माणसात आहोत ना अकोल्याचे, माणसात आहोत ना संगमनेरचे. त्यामुळे एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा, या दोन्ही मार्गाने आपल्याला जायचं आहे. इथे काही शत्रुभाव नाहीये, काही राजकारण नाहीये. तुम्ही पदावर आहात म्हणून तुमच्याकडून या अपेक्षा आहे की तुम्ही चर्चेची दारं उघडी करा आणि लोकांचं ऐका. मला बोलू नका. माझा अजून कोणाला दुसऱ्या कोणाला एका दोन लोकांचा राग असेल त्यांना बोलू नका, हरकत नाही. परंतु ही जनता तुमची आहे, तुम्ही याचे पालक आहात आणि त्यामुळे तुम्ही चर्चेची दारं ही बंद करता कामा नये. आमच्याकडून ते होणार नाहीये हे सुद्धा मी आपल्याला सांगतोय. अकोलेकर मेले आईचं दूध पेलेले नाही. एकीकडे चर्चेची विनंती करतोय पण दुसरीकडे लढवून कसं मिळवायचं कॉम्रेड कारभारी उगले आलेले आहेत. काल फोन केला मी दशरथ सावंत साहेबांना की सगळी जुनी पिढी जी लढायचं कसं असतं हे बाळकडू आम्हाला सगळ्यांना त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून प्रेमानं तर आम्ही मागो, परंतु दिलं नाही. हिसकावून कसं घ्यायचं अकोल्याला नवं शिकवण्याची गरज नाही हे सुद्धा ठणकावण्यासाठी आपण आलोय. भाषण करून ठणकावून चालेल का? नाही. केसेस, जेल, तुरुंग, लाठ्या काठ्या हे आपल्यासाठी नवं नाही. मागच्या पिढीने आपल्याला ते बाळकडू दिलेलं आहे, ती शिकवण दिलेली आहे आणि किंमत मोजण्याची तयारी ही आपण सगळे ठेवून आहोत. जी जैनजी आहे, जैनजी म्हणजे नवे तरुण, आमचं पण वय झालं, आमच्या नंतरची. म्हणून भाषणासाठी मी पुढे लवकर आलो नाही. बोलू द्या म्हटलं नव्या लोकांना, येऊ द्या त्यांना पुढे. त्यांच्या युगाची ही लढाई आहे. पाण्याची वाटपाची लढाई सावंत साहेब असतील, कारभारी उगले असतील त्या पिढीनं केली. निळवंड्याची लढाई आपल्या पिढीनं केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन केली आणि यशस्वी केली. रेल्वेची लढाई नम्रपणे सांगतो जैन जीची लढाई आहे. जे शाळेत शिकतायत, जे नोकरीला जाऊ इच्छित आहेत, ज्यांचं भवितव्य अजून घडायचं आहे, त्या जैन जीची ही लढाई आहे. आम्ही सगळे शेलार मामाच्या भूमिकेत आहोत. तुमच्या मागे आम्हाला उभं राहायचं आहे. ती लढाई तरुण पोरांना, कॉलेजच्या पोरांना, जे शहरात गेलेत पुण्याला, ते नाशिकला शहरात गेलेत, जे मुंबईत शहरात गेलेले त्यांचे रूप दाखवण्यात आहे, त्या तरुण पोरांना लढायची आहे. मी विनंती केली मगाशी की एक चाकणला मेळावा ठेवा. 2000 पेक्षा जास्त लोक चाकणला आपले लेकरं तिथं पोट भरायला गेलेले आहेत. आणि परवा इथे ऍक्सिडेंट झाला, गेला आपला एक कार्यकर्ता, मदत काय करता आली ती आम्ही सगळ्यांनी केली, परंतु शिल्लक नाही राहिला. हजारो लोक पोट फोडण्यासाठी चाकणला आहे. चाकणला एक मेळावा नजीकच्या काळात झाला पाहिजे. तारीख आपण सगळे मिळून ठरवू. आपल्या नाशिकला अनेक लोक आहेत, त्यांचा एक मेळावा झाला पाहिजे. हे आंदोलन आमच्या पिढीचं नाही, हे आंदोलन जैन जीचं आंदोलन आहे, तरुण पोरांचं आंदोलन आहे. ज्यांचं लग्न आता झालंय, ज्यांना नोकरी आता लागली आहे, ज्यांना लागायची आहे, जे नोकरीसाठी आई आणि बापाला सोडून शहरात गेलेले आहे, हंडे साहेब, ते त्यांचं आंदोलन आहे. आम्ही सगळे शेलार मामाच्या भूमिकेत तुमच्या मागे उभं राहू. आणि म्हणून मीडियाचं मला अभिनंदन करायचं आहे. अत्यंत चांगली मुवमेंट तुम्ही केलेली आहे. त्या वेगवेगळे रील्स येत आहेत, बाईट्स येत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही अत्यंत आक्रमकपणाने करताय. जोपर्यंत हे जैनजी लढ्यात उतरत नाही तोपर्यंत रेल्वेचा लढा यशस्वी करता येणार नाहीये. आणि म्हणून त्या सगळ्या पोरांना मला हात जोडून आव्हान करायचं आहे. तुमच्या पिढीची लढाई आज सुरू केलेली आहे आपण, त्याला तुम्ही साथ द्या. जैनजीला लाजवेल अशी लढाई आज सुद्धा आपल्याला करायची आहे. इथे येऊन भाषण करून जाण्याची मनस्थिती आमची नाही. आपण ठरवलंय की आपल्याला प्रांत कार्यालय संगमनेरला पूर्ण ताकदीनं जायचंय. मला हात जोडायचे, सगळ्या नेत्यांना ताकद लावा. गाड्या, मोटरसायकली गावागावातून निघाल्या पाहिजे, पूर्ण ताकदीनं निघाल्या पाहिजे. आणि पहिल्यांदा आपण इथे महात्मा फुले चौकात एकत्र येऊ. सगळे नेते असतील, हरकत नाही, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही मागे राहतो. सगळे नेते पुढे आणि बाकी सगळी जैनजी
सगळे तरुण आपल्याला मला प्रस्ताव ठेवायचा आहे, प्राण साहेबांना निवेदन देऊन आपल्याला थांबायचं नाही थांबायचं. अकोले स्टाईलने संगमनेर मध्ये आंदोलन झालं पाहिजे, हा माझा प्रस्ताव आहे. घुसूया प्रांत कार्यालयात आणि दाखवूया की नेमळं त्याची औलाद म्हणजे अकोलकर नाही, अकोल्याचे कार्यकर्ते आणि ताकद प्रांत कार्यालयामध्ये घुसून त्यांना आव्हान देऊ की हे चालणार नाही. आणि त्याची तयारी म्हणून आज सुद्धा अकोल्याच्या तहसील कार्यालयात घुसून निवेदन द्यायची तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आहे का तयारी घुसण्याची? घुसायचंय का अकोल्याच्या कार्यालयात? द्यायचा आहे का पहिला दणका? आरपार करायची आहे का? मी आपल्याला विनंती करतो, आज अकोल्याच्या कार्यालयात घुसू, उद्या प्रांत कार्यालयात संगमनेरला घुसू आणि मग जर ऐकलं नाही तर कोणाच्या घरात घुसावं लागलं तर अकोलकर मागे राहणार नाही, हा इशारा सुद्धा या निमित्ताने आपण सगळे देऊ. लढूया, जिंकूया. मी प्रस्ताव आपल्या पुढे ठेवला, मान्य असेल तर एकदा टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो. एकजूट कायम ठेवा आणि झेंजीला पुढे काढा हे परत एकदा आवर्जून सांगतो. सगळेजण एकवटून हा लढा यशस्वी करूया हे आव्हान मी करतो. मीडियाच्या मित्रांना मला विनंती करायची आहे की तुम्ही आता जरा आतमध्ये जाऊन थांबावं, आम्हाला काय करायचं आम्ही करतो. या इकडे सगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटना या सगळ्या एकत्र आल्या आणि अकोल्यामध्ये रेल्वे झाली पाहिजे आली पाहिजे अशा मागणीसाठी आज निदर्शनं केलेली आहे. जो पुणे नाशिक रेल्वे मार्ग होता तो बदलण्यात आला. सुरुवातीला एका टप्प्यात बदलला, त्यानंतर परत आता दुसऱ्या टप्प्यात बदलून तर तो खूपच विचित्र आणि लांब नेलेला आहे. त्याच्यामुळे तो मार्ग अकोलेकरांना मान्य नाही. पाणी अकोल्याचं, सगळं श्रममूल्य अकोल्याचं, सगळ्या बाकी गोष्टी अकोल्यातून घेऊन जायच्या आणि अकोल्याला वंचित ठेवायचं हे काही मला मान्य नाही. आणि म्हणून आज इथे प्रचंड मोठ्या संख्येने लोक आतमध्ये घुसलेत आणि त्यांनी निदर्शनं केलेली आहेत. आज आपल्याला निवेदन आम्ही देतोय. आपण मंगळवारी माननीय प्रांत साहेबांना संगमनेर कार्यालयात जाऊन आम्ही सगळे लोक जाऊन तिथे पण निवेदन देणार आहोत. आमची तुमच्या स्तरावर आणि प्रांत साहेबांच्या स्तरावर केवळ एवढीच मागणी आहे
की पालकमंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा कॉग्निजन्स घेऊन आमचं काय म्हणणं आहे याची बैठक लावली पाहिजे. ती बैठक त्यांनी जर लावली नाही तर हे आंदोलन वाढेल. मग अकोले संगमनेर नंतर पुढचा टप्पा कोणाच्याकडे जायचं ते आज नंतर आम्ही सगळेजण ठरवू. त्यामुळे पालकमंत्र्यांना आपण संपर्क करावा, आमची मागणी सांगावी आणि काय म्हणणं आमचं आहे हे ऐकून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक लावावी. ही एवढीच लिमिटेड अपेक्षा हे तुमच्याकडून आम्ही करतोय. नंबर 1. नंबर 2, ती बैठक अकोल्यातच लावावी. अगदी अकोल्यातच लावावी. आणि ती बैठक अकोल्यात लावावी. एकदम बरोबर. प्रत्येक वेळा पाणी सोडायला पण आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन बैठका घेऊ लागलो, हे नाही चालणार. आमचा पण काही स्वाभिमान आहे अकोलेकरांचा म्हणून. त्यामुळे ही बैठक पालकमंत्र्यांनी अकोल्यात लावली पाहिजे आणि जनतेचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. एकदम बरोबर सूचना आहे आपली. दुसरं आमचं जे म्हणणं आहे की आता आम्ही जे निवेदन देतोय त्याच्यामध्ये 2 मागण्या आम्ही केलेल्या आहेत. एक तर नाशिक, अकोले, पुणे ही एक मागणी आणि शिर्डी, अकोले, शहापूर या 2 मागण्या अनेक वर्षापासून आम्ही त्या करतोय. त्या आपण संबंधित विभागांना पाठवल्या पाहिजेत. विशेषतः मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना तर आपण जरूर पाठवालच, परंतु त्याचबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री आणि अर्थातच हे सगळ्या निर्णय प्रक्रिया ज्यांच्याकडे आहे तर ते अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांना सुद्धा आपण आमच्या निवेदनाचं हे पाठवलं पाहिजे. या 2च केवळ अपेक्षा मला वाटतं आपण तहसीलदार साहेबांना ठेवतो. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव, देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.